नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचं आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे। मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो आपल्याला साध्या कटोरीपासून म्हणजे डबल कटोरी कशा प्रकारे बनवायची आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। इथे पहा, मी हा 32 साईजची कटोरीचं माप घेतलेलं आहे। तर आपल्याला हे ठेवून डबल 32 साईजचाच आपल्याला डबल जी कटोरी करतात ती कशा प्रकारे करत असतात हे तुम्हाला म्हणजे त्याला बॉम्बे कटोरी ही म्हणतात। तर ती कशा प्रकारे करायची आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर इथे पहा, अशा प्रकारे कटोरी जी आहे ती ठेवून घ्यायची आहे। कुठल्याही कपड्यावर ठेवा तुम्ही, पण हा जो भाग आहे तो व्यवस्थित सरळ आला पाहिजे आणि हा जो भाग आहे तो असा क्रॉस मध्ये गेला पाहिजे। आता आखून घ्यायची, ह्या साईडने नाही आकायची आपल्याला, अगोदर आपल्याला या साईडने आखून घ्यायची आहे। कुठल्या साईडने घेतलेला आहे, फक्त आपण खालच्या क्रॉस पट्टीच्या साईडने आखून घेतलेला आहे। आता आपल्याला मध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाईसाठी लागतं, तर तिथे आपल्याला अर्धा इंच आपल्याला कटोरी जी आहे ती वरी सरकवून घ्यायची आहे। हे पहा, खूप सोपी पद्धत आहे। तर हे आपण अशा प्रकारे जर सरकवून घेतली तर इथे तुम्हाला अशा प्रकारे आता हे आखून घ्यायचं आहे। याला कट करायची ही गरज लागणार नाही आणि कटोरी एकदम छान मध्ये बसते पण तुमची। अशा प्रकारे जर तुम्ही केली तर तुमची कटोरी खूप छान, शेप जो आहे तो खूप छान मध्ये बसत असतो। आपण हे कट करून घेऊ। बऱ्याच मैत्रिणींना प्रश्न पडतो की मला ब्लाउज तर तसा शिवायचा आहे बॉम्बे कटोरीचा, पण मला येतच नाही। तर त्या मैत्रिणींना ही जर व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला खूप सोपं होणार आहे आणि तुमची जी इच्छा आहे तशी कटोरी शिवण्याची ती तुमची पूर्ण होईल। इतक्या सोप्या पद्धतीत सांगत असते। आता सध्या खूप महिला जे आहेत ते अशीच कटोरी वापरत आहेत। मी प्रत्येक कस्टमरचे मी अशा प्रकारेच ब्लाउज जे आहे ते कटोरीचे ब्लाउज जे असतील तर असे टिच करत असते। आता आपल्याला याचा टक्स पॉइंट काढून घ्यायचा आहे। ते हे पहा, अडीचचा आपल्याला उभा जो टक्स आहे तो अडीचचा घ्यायचा आहे आणि आडवे जे आहे ती 1.5चा, या साईडने 1.5, या साईडने 1.5। आता आपल्याला इथे राहणार किती आहे, आपल्याला 32 साईजला कटोरी किती पाहिजे, 5। तर इथे 2.5 वर पॉइंट आला की आपल्याला अर्धा इंच इकडच्या साईडने सुटलं पाहिजे आणि इकडच्या साईडनेही अर्धा इंच सुटलं पाहिजे। हे पहा, अशा प्रकारे, जेणेकरून आपल्याला मार्जिंग साठी लागत असतं। तर आता आपण हे अशा प्रकारे तुम्ही आखून घ्यायचं आहे। आखून घेतल्याच्या नंतर काय करायचं आहे, आता शिलाई मारून घ्यायची आहे। इथे शिलाई मारून घेतल्याच्या नंतर मधला जो टक्स आहे तो आपल्याला व्यवस्थित मारून घ्यायचा आहे। आता हे पहा, अशा प्रकारे झालेलं आहे। आता हे मी तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी मी अस्तर घेतलेला आहे ते। तर मी ब्लाउज पीस कस्टमरचा कट केलेला नव्हता, त्याच्यामुळे तुम्हाला म्हटलं की बऱ्याच मैत्रिणींना प्रश्न पडतो की हे तर ब्लाउज शिवायचं आहे पण येतच नाही, मग काय करायचं। तर हे अशा प्रकारे तुम्ही ब्लाउज कटिंग करायचं आहे। तर याला आपण डबल टिप घ्यायची आहे। कुठलाही ब्लाउज तुम्ही शिवत असताना ते हे पहा झालेलं आहे। आता काय करायचं आहे,
इथं 1.5 इंच अंतर सोडायचं आहे आणि याचा इथे असं सेंटर काढून घ्यायचं आहे. हे पहा, आता इथं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा, अशा प्रकारे शिलाई मारून घेतलेली आहे. तर शिलाई मारताना हा जो टोक आहे आपला असा आडवा टक्स दिलेला, ते तुम्हाला व्यवस्थित एकदम नॉर्मल घ्यायचं आहे मध्ये, जेणेकरून इकडच्या साईडने खूप छान दिसतो. हे पहा, अशा प्रकारे 3 पीस कटोरी पण म्हणतात, बॉम्बे कटोरीही म्हणतात, डबल कटोरीही म्हणतात. 3 प्रकार आहेत याचे. तर अशा प्रकारे कटोरी जी आहे ती दिसत असते. हे पहा, खूप छान आकार येत असतो याचा. तर याला पण तुम्ही डबल टिप मारून घ्यायची आहे. मधल्या टक्स जो घेतलेला आहे आपण त्याला पण. तर हे पहा, अशा प्रकारे व्यवस्थित असा टक्स मारून घ्यायचा आहे. तर ही पद्धत वापरून तुम्ही एक ब्लाऊज तरी शिवून पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की कशा प्रकारे व्यवस्थित बसतं. तर इथे पहा, खूप छान. हे आता अस्तरचं आहे म्हणून तुम्हाला असं वाटते, पण याला तुम्ही साधा ब्लाऊज पीस असेल, अस्तर जे आहे ती खूप हलकं असतं, त्याच्यामुळे व्यवस्थित सेप दिसत नसेल तुम्हाला, पण खूप छान मध्ये याचा रिस्पॉन्स येत असतो. तर तुम्ही नक्की एकदा शिवून पहा मैत्रिणींनो. तर चला तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये हेच सांगायचं होतं की बॉम्बे कटोरी कशा प्रकारे बनवायची आहे, किंवा तुम्हाला शिवण्याची खूप इच्छा आहे पण येत नाही, तर मग आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. नक्की शिवून पहा. चला तर भेटूत उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.